डाय विथ झिरो म्हणजे झोळी मोकळी करून जग सोडा. बिल पर्किन्स हे अमेरिकेतील एक यशस्वी गुंतवणूकदार, हेच फंड व्यवस्थापक आणि लेखक आहेत. आर्थिक क्षेत्रात काम करताना त्यांनी लाखो कोट्यावधी रुपयाच्या व्यवहाराचं जग अगदी जवळून पाहिलेलं आहे. लोक कसे पैसा कमावतात, कसा साठवतात, कसं भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात हे त्यांनी अनुभवातून पाहिलं. पण त्या अनुभवातून त्यांच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. माणूस पैसा का कमवतो? कारण पैसा हा स्वतःमध्ये अंतिम ध्येय नसतो. पैसा म्हणजे एक साधन असतं. पण अनेकदा असं होतं की साधनच ध्येय बनून बसतं. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली. अनेक लोक तरुणपणापासून अथक मेहनत करतात. ते म्हणतात, आत्ता काम करूया, नंतर जगूया. ते वर्तमानातील आनंद पुढे ढकलतात, प्रवास पुढे ढकलतात, कुटुंबासोबतचे क्षण पुढे ढकलतात, स्वतःच्या इच्छा पुढे ढकलतात आणि मग नकळत संपूर्ण आयुष्यच पुढे ढकललं जातं. याच विचारातून त्यांनी डाय विथ झिरो ही संकल्पना मांडली आणि त्याच नावाचं पुस्तकही लिहिलं. हे नाव पहिल्यांदा ऐकल्यावर थोडंसं विचित्र वाटतं. झोळी मोकळी करून जग सोडा. ऐकायला जणू ते म्हणत आहेत की पैसा उधळून टाका, उद्याची चिंता करू नका, जे वाटेल ते करा. पण या विचाराचा खरा अर्थ तसा नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की आयुष्याच्या शेवटी तुमच्याकडे फक्त पैसा उरू नये, अनुभवांनी समृद्ध झालेलं जीवन उरावं. आपण लहानपणापासून एक गोष्ट सतत ऐकत आलो आहोत. चांगला अभ्यास करा, चांगली नोकरी मिळवा, खूप पैसा कमवा, बचत करा, भविष्य सुरक्षित करा. आणि या सगळ्यात काहीच चुकीचं नाही आहे. कारण पैसा आवश्यकच आहे. तो सुरक्षितता देतो, अडचणीच्या वेळी आधार देतो, कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो. पण एक प्रश्न तिथे उभा राहतो. जर संपूर्ण आयुष्यभर आपण फक्त पैसा कमावत आणि साठवत राहिलो तर जगण्यासाठी वेळ कधी मिळणार? कारण पैसा कमवण्यामागचा हेतू काय असतो? फक्त बँक खात्यातील आकडे वाढवणं की जीवन समृद्ध करणं? आज अनेक लोकांच्या जीवनाकडे पाहिलं तर एक गोष्ट जाणवते. आपण जीवनाला एक शर्यत बनवून टाकलंय. मोठं घर हवं, मोठी गाडी हवी, अजून थोडा पैसा हवा, अजून थोडी बचत हवी, अजून थोडी सुरक्षितता हवी. आणि या अजून थोड्याच्या शोधात अनेकदा आज हरवून जातो. कल्पना करा, एक व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर मेहनत करते. त्याला जगभर प्रवास करायचा असतो. पण तो म्हणतो, निवृत्त झाल्यावर जाईन ना. मित्रांना वेळ द्यायचा असतो. म्हणतो, आत्ता कामं खूप आहेत, वेळ नाही आहे. आई वडिलांसोबत अधिक वेळ घालवायचा असतो खरं तर मनातनं. नंतर बघू. स्वतःची एखादी आवड जोपासायची असते. करू कधीतरी, नंतर जमेल तेव्हा. आणि हे कधीतरी कधी आयुष्यभर येतच नाही. कारण वेळ थांबत नाही, तो सतत पुढे चालत राहतो. या संकल्पनेतील एक महत्त्वाचा विचार म्हणजे मनी, टाईम आणि हेल्थ. जीवनात या तिन्ही गोष्टी एकाच वेळी भरपूर प्रमाणात मिळणं खूपच दुर्मिळ असतं. तरुणपणी वेळ आणि आरोग्य असतं, पण पैसा कमी असतो. मध्यम वयात पैसा आणि आरोग्य असू शकतं, पण वेळ कमी असतो. आणि वृद्धापकाळात वेळ आणि पैसा असू शकतो, पण शरीर पूर्वीसारखं साथ देईन असं झालेलं असतं. म्हणून काही अनुभव योग्य वेळी घेणं हेच महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक अनुभवाचीही एक वेळ असते. वयाच्या 25शीत डोंगर चढण्याचा अनुभव आणि 70व्या वर्षी डोंगर पाहण्याचा अनुभव दोन्ही सुंदर असू शकतात, पण ते सारखे नसतात. या संकल्पनेमध्ये आणखी एक सुंदर विचार मांडला आहे.
मेमरी डिव्हिडंड्स म्हणजे आठवणींचे लाभांश. आपण बँकेत पैसे ठेवतो तेव्हा आपल्याला व्याज मिळतं, पण अनुभव जमा केले तर आठवणींचं व्याज मिळत राहतं. 10 वर्षापूर्वी केलेला एखादा प्रवास, मित्रांसोबत घालवलेली एखादी संध्याकाळ, आईच्या हातचं जेवण, मुलाच्या चेहऱ्यावरचं पहिलं हसू, हे क्षण संपत नाहीत. ते अनेक वर्षांनी पुन्हा आठवतात आणि प्रत्येक वेळी मनाला पुन्हा आनंदच देऊन जातात. भारतीय तत्त्वज्ञानातही अशाच प्रकारचा विचार दिसतो. उपनिषदात एक सुंदर वचन आहे, तेन त्यक्तेन भुंजिता, अर्थात त्यागाची भावना ठेवून जीवनाचा आनंद घ्या. याचा अर्थ असा नाही की सर्व काही सोडून द्या, तर याचा अर्थ इतकाच आहे की संचय करा, पण संचयाचे कैदी होऊ नका. पैसा कमवा, पण पैशामध्ये स्वतःला हरवून देऊ नका. कारण शेवटी माणूस सोबत घेऊन जात नाही बँकेतल्याकडे, तो सोबत घेऊन जातो जगलेले क्षण, अनुभव, नाती, आठवणी आणि मनात साठवलेले आनंदाचे ठसे. आणि कदाचित म्हणूनच डाय विथ झिरो ही संकल्पना आपल्याला मृत्यूबद्दल शिकवत नाहीये, ती आपल्याला जगण्याची आठवण करून देते. कारण आयुष्याच्या शेवटी प्रश्न कदाचित असा नसणार, तुम्ही किती पैसा कमवला. प्रश्न कदाचित असा असेल, तुम्ही किती आयुष्य जगलात. आणि कदाचित म्हणूनच किती बंगले पैसा अडका, किती बंगले पैसा अडका, हिशोब त्याचा राहून जाई. आनंदाचे क्षण जे जगले, अंतकाळी ते साथीस येई. शब्द आणि अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.